कैसा हराया. आता याच MIMच्या नगरसेविकेचं पद धोक्यात आलंय. तर झालं असं, ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया म्हणत चर्चेत आलेल्या MIMच्या नगरसेविका सहर शेख आता नव्या वादात अडकल्या आहेत. बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद धोक्यात आलंय. सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते होते. सहर शेखही वडिलांसोबत पक्षात सक्रिय होत्या. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा भागातून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी MIM मध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवून विजय मिळवला. विजयानंतरच्या सभेत त्यांनी कैसे हराया असं वक्तव्य केलं होतं, ज्याची मोठी चर्चा झाली होती. आता त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीनुसार उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युनुस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर OBC प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना 8चा चुकीचा वापर करून जात दाखला मिळवल्याचा आरोप आहे. त्याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी जात प्रमाणपत्र घेतल्याचा दावा करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची 18 मार्च रोजी झालेली सुनावणी युनुस शेख यांनी आजाराचे कारण देत टाळली होती. मात्र 23 मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सुनावणीत ठाणे तहसीलदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित झाला आहे की जर सहर शेख या ठाण्याच्या रहिवासी होत्या तर त्यांनी जातीचा दाखला मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून का घेतला. यामागे शासकीय यंत्रणांची दिशाभूल करण्याचा उद्देश होता का, याची चौकशी आता सुरू आहे. तहसीलदारांच्या अहवालानुसार उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जात पडताळणी समितीनं सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. जात प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या कागदपत्रात फेरफार आणि चुकीची माहिती दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. आता या चौकशीचा निकाल काय लागतो आणि सहर शेख यांचं पद वाचते की रद्द होते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.